सायली आणि प्रिया दोघीही प्रेग्नंट तर सायलीच्या वैवाहिक आयुष्यात गोंधळ, अर्जुनची बायको असूनही बनणार अश्विनची अर्धांगिनी. ठरलं तर मग मालिकेच्या 18 मे 2026च्या एपिसोडमध्ये सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र शुभंकरोती म्हणतात. यावेळीही सायलीला भूतकाळातली दृश्य आठवत असतात. इतक्यात पूर्णा आजी म्हणते, लहानपणीसुद्धा तू अशीच मला घेऊन शुभंकरोती म्हणायचीस. सायलीला ते सगळं स्वतःबरोबर घडलंय असं वाटत असतं. त्यानंतर सायली आजीला डॉक्टरांशी बोलण्यासाठी म्हणवते. सुरुवातीला आजीचा नकार असतो, पण सायली बोलल्यामुळे ती तयार होते. तुरुंगामध्ये प्रियाने खाणं-पिणं सोडल्यामुळे तिला अशक्तपणा आलेला असतो, म्हणून तिला डॉक्टर तपासायला येतात. तेव्हा ती सतत अश्विनला भेटण्याची आस लावून असते. डॉक्टर तिला समजावतात की तू जर असंच काही खाल्लं नाहीस तर तुला अशक्तपणा येईल आणि तू बेशुद्ध पडशील. त्यावेळेस जर तुझा नवरा तुला भेटायला आला तर तुमची भेट होणार नाही. हे ऐकून प्रिया लगेचच खायला घेते, कारण काहीही झालं तर अश्विनच आपल्याला सोडवू शकतो हा विश्वास तिला अजूनही असतो. सुभेदारांच्या घरात सगळेजण एकत्र जेवायला बसले असताना विमलला तिच्या मावशीचा फोन येतो. तिला अर्जंट बोलावलेलं असतं. ती घरात सांगते की माझ्या मावशीच्या मुलीने काही दिवसांपूर्वी प्रेग्नन्सी किटवर टेस्ट केली होती, तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिच्या सासरचे खूप खुश होते. त्यांनी सगळीकडे पेढे वगैरे वाटले, पूजा ठेवली. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ती टेस्ट केली तेव्हा मात्र ती चुकीचं असल्याचं दाखवलं. त्यामुळे आता तिच्या सासरचे तिच्यावर चिडले आहेत आणि तिला घराबाहेर काढत आहेत. त्यामुळे मला लगेच तिथे जावं लागेल. घरचे सगळे विमलच्या बोलण्याची चिंता करत असताना सायलीच्या मनात मात्र वेगळेच विषय चालू असतात. तिने सुद्धा प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते, त्यामुळे आपली टेस्ट खरी असेल की खोटी हा प्रश्न तिला पडतो. काहीही झालं तरी अर्जुनशी या विषयावर बोलायला हवं अशी ती ठरवते. सायली रूममध्ये गेल्यावर अर्जुनला तिच्या गरोदरपणाच्या शंकेबाबत सांगणार असते, पण त्याची घरातल्या परिस्थितीमुळे चिडचिड चालू असते. तो म्हणतो की घरात काहीतरी अशी गुड न्यूज मिळायला हवी ज्यामुळे घरातले सगळे खुश होतील. तेव्हा सायली तुला सांगते की मला गेले काही दिवस बरं वाटत नाहीये, सतत कोरड्या उलट्या आणि मळमळतंय. मात्र अर्जुनला तिच्या बोलण्याचा अर्थ कळत नसतो. सायली त्याला सविस्तर सांगायला जाणारी त्यात तिला पूर्णा आजीची हाक ऐकू येते. पूर्णा आजी घरभर तिला शोधत असते. तिचा गैरसमज झालेला असतो की सायली म्हणजेच तन्वी ही अश्विनची बायको आहे. त्यामुळे अश्विन हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे ती एकटी पडेल म्हणून सायलीने आपल्यासोबत झोपावं असा ती हट्ट करते. सायली आपल्या परीने पूर्णा आजीला समजावण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ऐकून घेत नाही. त्यामुळे नाईलाजाने सायलीला तिच्यासोबत जावं लागतं. आपल्या मनात आपल्या प्रेग्नन्सीबद्दल जे काही आहे ते अर्जुनशी शेअर करू शकत नाही, यामुळे सायलीला वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो की मला प्रियाच्या हिअरिंगची उद्याची डेट मिळालीये. तुझ्याकडे तिच्या विरोधात सगळे पुरावे आहेत ना, त्यामुळे आपण काहीही झालं तरी ही संधी सोडायची नाही. मालिकेत आता एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रिया सध्या जेलमध्ये असताना तिच्या आयुष्यात अचानक एक मोठी बातमी येते. जेलमध्ये एक महिला पोलीस प्रियाला सांगते की ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. इतक्या दिवसांपासून संकटात अडकलेल्या प्रियाला आता एक नवीन आशा दिसू लागते. प्रिया मनातच विचार करू लागते की आता अश्विन मला नक्कीच जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, कारण ही बातमी ऐकल्यानंतर अश्विनचं मन बदलू शकतं असं तिला वाटत असतं. त्यामुळे प्रिया आता स्वतःच्या सुटकेची स्वप्न पाहायला लागली आहे. पण अश्विन खरंच प्रियाला साथ देणार का, की या नात्यात अजून मोठा गैरसमज निर्माण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसरीकडे घरात पूर्णा आजी अजूनही सायलीलाच तन्वी समजत आहे. त्यामुळे घरात सतत भावनिक वातावरण निर्माण होत आहे. सायली कितीही समजावण्याचा प्रयत्न करत असली तरी पूर्णा आजीच्या मनातून तन्वीची जागा काही जात नाही. यामुळे सायली देखील भावूक झालेली दिसणार आहे. आता मालिकेत पुढे अनेक मोठे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. प्रियाच्या प्रेग्नन्सीमुळे अश्विनच्या आयुष्यात मोठा निर्णय येणार का? सायलीचं सत्य पूर्णा आजीसमोर येणार का? आणि या सगळ्या गोंधळात घरातील नाती आणखी तुटणार की पुन्हा एकत्र येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी भाग खूपच रंजक आणि भावनिक असणार यात शंका नाही. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.